मध्यभागी ही कार्बनची कांडी मिळते, त्याला आपण इलेक्ट्रोड म्हणणार आहोत. ती कार्बनच्या कांड्या काढते, दोन घेतल्या आणि त्याला हे इलेक्ट्रिक सॉकेटने सोल्डिंगने आपल्या वायरून काढले. ओके. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, इथे सर्वांना प्रयोग दिसेल यासाठी मी उत्साह ठेवतो. बघूया. त्याचप्रमाणे काय करायचं आहे पहा. आता शुद्ध पाणी हे विद्युत दुर्वाहक आहे पहा. शुद्ध पाण्यातून विद्युतधारेचे वहन होत नाही, म्हणून ते जर पाणी आपण त्याच्यात एक क्षार फिरवला किंवा आम्ल टाकलं किंवा आम्लारी टाकली, ते पाणी विद्युत सुवाहक असते, म्हणजे त्या द्रावणातून विद्युतधारा वाहू शकते. आणि लक्षात, शुद्ध पाण्यातून विद्युतधारेचे वहन होत नाही, म्हणून हे शुद्ध, हे जे पाणी आपण घेतलेलं आहे ते शुद्ध पाणी आहे, त्यातून विद्युतधारा वाहणार नाही. म्हणून ते आपण आम्लीकृत करू किंवा आम्ल टाकण्याने मी आम्ल एकात्मक या पासून बनलेले आहे, अणुपासून बनलेले, बरोबर. मग इथे हायड्रोजनचे अणू, कार्बन हा ऋण प्रभारित असतो, हायड्रोजनची धन प्रभार असतो, ऑक्सिजनवरती ऋण प्रभार असतो. म्हणून धन प्रभारित जे अयन ते ऋण इलेक्ट्रॉन आकर्षित होतात. तुम्ही कॅथोडकडे हायड्रोजन आयन सोडवतो आणि एनोडवरती, एनोड हा धन प्रभारित असतो, धन प्रभारित वेगवेगळे आशय बनतात, वेगवेगळे ऑक्सिजन मायनस आयन आकर्षित होतात. हा खडू आहे, पांढरा सर्वांना दिसतो, खडूच्या रांगांनी हा पांढरा खडू बनलेला आहे. तो खडू मी काही काळ त्या पाण्यामध्ये काय करणार आहे, असा बुडवून ठेवणार आहे. पाण्याच्या लेवलपर्यंत मध्यभागी मी ठेवून थोडा वेळ आपण थांबायचं आहे. थोड्या वेळानंतर त्या खडूचे निरीक्षण करायचं थोड्या वेळानंतर. ओके. नेक्स्ट दुसरा एक आपण प्रयोग दाखवतो या संकल्पनेवर आधारित, आपली वेळेची बचत होईल. इथे बघा बाळांनो, हे कापसाची वात आहे. ही कापसाची वात मी इथे बिकर मध्ये ठेवलेली आहे आणि मी आता इथे पाणी थोडा वेळ आपण त्या क्षारयुक्त पाण्यातून काय करूया, हा विद्युत प्रवाह पाठवूया. थोडा थांबावं लागेल. तुम्हाला त्या परीक्षेत पाण्याचं निरीक्षण करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बघा निरीक्षण करा. आता पुढचे विद्यार्थी आहेत किंवा नंतर पाठीमागे घेतो थोडं सर्वांना काय दाखवतो, पाठीमागे बघू शकताय. तिथं निरीक्षण केलं तर इलेक्ट्रोड जवळ पाण्याचं इलेक्ट्रोलायसिस होतं, आयनिक भवन होतं आणि ते जे आयन्स असतात ते विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक कामात स्थलांतरित होतात. त्यामुळे वायूचे बुडबुडे तुम्हाला त्या परीक्षेमध्ये तयार होताना दिसू लागतात. एक थोडा वेळ हा प्रयोग ठेवावा लागेल. गुलाबचं पण पूर्ण रंग काय झालेला आहे, गुलाबी म्हणजे तांबड्या रंगाचा आलेला आहे. कुठेही प्रकारचे द्रावण नक्कीच द्रावण आहे, ते पाणी सोडून येतं आणि वर करतं, आहे. म्हणून आपण कळ्यावर येतो, म्हणून कळ्याच्या कणांना काय करतात, चिकटतात, बरोबर. त्याच्यामध्ये आहे, बरोबर. हात जर आपण पाण्यात बुडवला तर हाताची जे रुम आहे त्याच्याची बॉडी पाण्याची एकमेकांमध्ये काय आकर्षित करतात, त्यामुळे पाणी आपल्या हाताला चिकटते. लक्षात आपण एका आकर्षण म्हणतो. बरं, हा एक महत्त्वाचा प्रयोग आहे. दुसरा बघा, ते गॅस तयार होते ते आपण नंतर टेस्ट करूया. तत्पूर्वी आपल्याला अजून एक साधा सोपा प्रयोग करायचा आहे. थोडंच आहे बघा, म्हणजे अशा प्रकारे वाढू लक्षात, अशा प्रकारे म्हणजे एकदम घट असा आवाज येतो. जास्त प्रमाण असेल तर आवाज जास्त. ऑक्सिजनचे टेस्ट काही आपण घेऊ शकतो अणूला एक तर देतात किंवा घेतात. त्या भिन्न मुद्रेच्या आतमध्ये जो बंध तयार होतो त्या बंधाला आयनिक बंध म्हणतात. म्हणजे NaCl, MgO या प्रकारची संयुगे जी असतात त्याच्यामध्ये आयनिक बंध असतो. परंतु पाण्यामध्ये सहसंयुग बंध आहे. म्हणजे काय, हायड्रोजन आपण इलेक्ट्रॉन स्वरूपात जर पाहिलं पाण्याचा रेणू कसा तयार होतो, हा एक हायड्रोजन ऑक्सिजन आहे, हा
सिंगल लेवल सुपर और याला एक हायड्रोजन आहे न्यूट्रॉन असतो किंवा एक इलेक्ट्रॉन असतो क्षार ज्या पाण्यात विरघळलेला असतो त्या पाण्याची घनता जास्त असते हे पण शुद्ध पाण्याची घनता कशी आहे कमी आहे लिंबाची घनता जास्त आहे त्यामुळे लिंबू शुद्ध पाण्यामध्ये आणि सॉल्टी असलेल्या पाण्यामध्ये काय होतो करंट अशा प्रकारचा एक आपल्याला तो महत्त्वाचा प्रयोग पाण्यासाठी काय करावं लागणार आहे शांतता तरी असणं आसान झालं बरोबर पाण्यातून वर ढकलत असणार बरोबर की नाही तरच असणार ना तरच त्याचं वजन कमी होणार आहे पोहायला किती जणांना येतं पोहायला कधी अनुभव येतात पाण्यामध्ये असताना आपण वर पटकन येतो म्हणजे त्या द्रवातून त्या पदार्थावरती कुठलंतरी बळ त्या वस्तूवर वरच्या दिशेने कार्य करत असतात बरोबर त्या वस्तूचं द्रवात असताना वजन काय करतं कमी पडतं याला काय म्हणतात मला लावी बळ काय म्हणतात लावी बळ लावी बळ लावी बलामुळे त्या वस्तूचं वजन द्रवामध्ये काय होतं कमी होतं हे लक्षात ठेवा तुम्हाला अनुभव तुम्ही घेतलेला एखाद्या ड्रमातून पाण्याची कळशी किंवा पाण्याची घागर आपण जोपर्यंत वर काढत नाही पाण्यात असेपर्यंत आपल्याला हलकी वाटते आणि लावी बली का आहे सुरुवातीला आपण एक बघूया हा एक बॅलन्स आहे बघा हा एक बॅलन्स आहे चहाचे 2 कप घेतले बाकी कप घेतले सर्वांना लक्ष आहे का लावी बलावरती आणखी महत्वाचा प्रयोग त्याच्या पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर आपल्याला आणखी एक प्रयोग करायचं इथे बघा हे कप जे आहे ते कप आता क्षितिज समांतर प्रतलामध्ये दाढी कशी आहे स्थिर आहे बरोबर आता आपण बघा पाण्याच्या पृष्ठभागाला मी एक ग्लास टेकवणार काय होतं ते बघायचं सर्व आणि जी एक संकल्पना आहे ती म्हणजे आकर्षण ज्याला आपण मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणतो ती संकल्पना आपल्याला इथे पाहायची आहे समजतं आता बघा हे रिकामे कप आहेत आणि क्षितिज समांतर प्रतलामध्ये त्याची दाढी म्हणजे या पाण्याचे आकारमान तुम्हाला समजेल तरी बघायचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे 100 ml सर्वांना काही पुढे घेऊन कामू शकत नाही बरोबर एक मोजमात्र द्यायची 100 ml पाण्याचं आहे बरोबर ते 100 ml पाणी आता हे 100 ml पाण्याचंही या स्टिकरचं आपण वजन करू हे दोन्ही 3 पाण्याचा जर आपण त्याचा विचार केला तर यातलं 69% पाणी हे हिमनद्या किंवा मोठलेले बर्फ या स्वरूपात असते मोठलेले बर्फ या स्वरूपात पाणी असते आणि राहिलं 30% पाणी जे आहे ते 30% पाणी हे भूजल
ते जमिनीमध्ये किंवा तलावाच्या स्वरूपात ते असतं. जर गोडे पाण्याचा विचार करतोय आपण 3%. बरोबर, हे 30 ml पाणी आहे. दिसतं बरोबर लेवल समांतर दृष्टी लेवल समान दिसते. 30 ml पाणी म्हणजे गोडे आहे. 1000 ml मध्ये 30 ml पाणी गोडे आहे आणि 970 ml पाणी खारट आहे. म्हणजे 28 फेब्रुवारी विज्ञान दिन साजरा केला तो राष्ट्रीय पातळीवर. आज जे सर आले आमच्या संस्थेचे तुम्ही आम्हाला खूप साऱ्या प्रकारे शिकवले, जसे की बियॉन्ड फोर्स मॉड्युलर अट्रॅक्शन, वेगवेगळे डेन्सिटी ऑफ वॉटर, त्याच्यामुळे फ्लोटिंग ऑफ लेमन, वेगवेगळे प्रकारे शिकवले आणि खूप फन आणि एन्जॉयमेंटमध्ये तुम्ही आम्हाला सगळं शिकवले. आज तुम्हाला सगळ्यांना आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 28 फेब्रुवारी रोजी हे मनवलं जातं. CV रामन म्हणजे चंद्रशेखर व्यंकट रामन यांच्यामुळेच आपण हा दिवस साजरा करतो. आज आपल्या सरांनी भरपूर प्रयोग इथे दाखवले आहेत, जसं की पाण्याचे वितरण, पाण्याचे घंटा, फ्लावीबल, रैवण आकर्षण, घंटेवर लिंबू कसे त्यांनी तरंगवले आणि आपल्या इकडे जे बिकरमध्ये त्यांनी ब्लेड तरंगले, त्याच्यामध्ये जो पडदा येतो आहे त्याच्यामुळे त्या ब्लेडवरती तरंगले, ते भरपूर त्यांनी आपल्याला खूप काही काही समजवलं आता. तर आपल्याला इथे आपण कॉईलचं पण करून दाखवलं आहे. तर मला एवढं सांगू इच्छिते की मला ह्याचे खूप नवीन गोष्टी कळल्या आहेत आजच्या प्रकरणामुळे. धन्यवाद.